नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. अर्जुनला तर काही झोप येत नाही. त्याला सारख्या त्याच गोष्टी आठवतात ज्या अस्मिता आणि सायली बोललेली असते. पाणी पिण्यासाठी उठतो तेव्हा सायलीला पण जाग येते आणि ती म्हणते, अहो तुम्ही झोपलात नाही अजून. अस्मिता ताईंचा विचार करताय का? सगळं काही ठीक होईल, झोपून घ्या आता. तरी देखील अर्जुनला काही झोप येत नाही. सकाळी सायली उठते तेव्हा अर्जुन बेडजवळ खाली झोपलेला असतो. सायली अर्जुनला उठवते आणि बेडवर झोपायला लावते. तर त्याला आठवतं की वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये आज जायचं आहे, तेव्हा लगेच उठावं लागेल. दोघंही तयारी करून खाली येतात. तर दुसरीकडे कल्पना काकूंना प्रतिमा आत्यांचा फोन आलेला असतो आणि त्या विचारतात, अस्मिता कशी आहे, बरी तर आहे ना? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अस्मिता तर ठीक आहे, पण तो सचिन आल्यामुळे आम्ही सगळेच अपसेट आहोत गं. अस्मितासाठी सगळं सहन करतोय आम्ही. तेव्हा प्रतिमा आत्या सांगतात, आज शैला नावाची एक मुलगी तुमच्याकडे येणार आहे. तिची आई बाळाची आंघोळ आणि मसाज वगैरे करते. तू बोलली होती ना त्याबद्दल, तुला बाई हवी आहे. मी त्या बाईंना पण पाठवते, पण आज त्यांची मुलगी तन्वीला भेटायला येणार आहे, कारण तिला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे ना, म्हणून मीच तिला सांगितलं की तन्वीला जाऊन सगळी माहिती विचार. तर तू तेवढं तन्वीला सांग आणि तिच्याशी व्यवस्थित बोलायला लाव. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, हो ठीक आहे, मी तसं तन्वीला सांगते. मला पण बाळाच्या मसाज करण्यासाठी आणि आंघोळ घालण्यासाठी एका बाईची गरज होती, तर त्यांना तू पाठवून दे. प्रतिमा आत्या पण हो म्हणून फोन ठेवतात. तर दुसरीकडे सायली बाळाला सांभाळत असते. त्याच वेळेला अर्जुन तयारी करून खाली येतो आणि सायलीला सांगतो, बायको मी येतो. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, पण लवकर येण्याचा प्रयत्न करा. तर प्रिया अर्जुनला आवाज देऊन थांबवते, अरे अर्जुन, तू आज घरूनच काम नाही करू शकत का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हा काय प्रश्न आहे, माझ्या मीटिंग्स असतात, मला जावं लागेल. प्रिया म्हणते, अरे तू जर वर्क फ्रॉम होम केला ना, तर आई बाबा यांना आधार मिळेल तुझा ना. मी अश्विनला पण बोलली, पण त्याला इमर्जन्सी असते ना, म्हणून त्याला जावं लागलं. तेव्हा अर्जुनला तर प्रियाचं नाटक लक्षात येतं. काहीही करून अर्जुनला तिला बाहेर पडू द्यायचं नाही असं. अर्जुन म्हणतो, अगं तन्वी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे ना, तू घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली ना, तर अगदी व्यवस्थित पार पाडशील. आणि काही अडचण असली तर माझी बायको आहेच ना, ती घरीच आहे. हां, मी निघतो. अर्जुन तिथून निघून जातो. तर सायली म्हणते, असे कैवल्यवाणी प्रयत्न करण्याचा काहीच उपयोग नाही आहे प्रिया. प्रिया म्हणते, कोणत्या प्रयत्नाबद्दल बोलते सायली? तेव्हा सायली म्हणते, मी काय बोलते ना हे तुला चांगलंच कळतंय, जा कामाला लाग. तर प्रिया तिथून तणके मारत निघून जाते किचनमध्ये आणि विमलवर रुबाब दाखवण्याचा प्रयत्न करते. डब्बा दे विमल. तर विमल म्हणते, कोणता डब्बा पाहिजे तुम्हाला, रिकामा की भरलेला? प्रिया म्हणते, भरलेलाच पाहिजे ना. तर विमल म्हणते, डाळीचा पाहिजे का तांदळाचा पाहिजे? तर प्रिया म्हणते, तांदळाचा. तर विमल डब्बा आणून देते. तर प्रिया म्हणते, आता ताट कोण देणार? तर विमल ताटही देते. तेव्हा प्रिया मनातच विचार करते, मला असं काहीतरी हलकं फुलकं काम केलं पाहिजे की मला थोडा आराम तरी भेटेल. ती सायलीजवळ येते आणि म्हणते, अगं सायली, कसं आहे ना, अस्मिता आता ओली बाळातीन आहे आणि माझ्याकडनं जर काही तिखट वगैरे जास्त झालं तर तिला त्रास होऊ शकतो ना त्याचा. तर मी काही दिवस स्वयंपाक करत नाही, तू केलं तरी चालेल, मी बाळाला सांभाळू. मला खूप छान बाळ सांभाळता येतात. तेव्हा सायली म्हणते, बाळ सांभाळणं एवढं सोपं नाही, हां, जमेल तुला? आणि स्वयंपाकाची ड्युटी तर तूच घेतली ना. प्रिया म्हणते, नाही गं, मी अस्मितामुळे म्हणते, मी करणारच ना. बाळाला दे माझ्याकडे. तर सायली बाळाला देते प्रियाकडे आणि किचनमध्ये निघून जाते. तिथे खुळखुळा असतो, तो जोरजोरात वाजवते, त्यामुळे बाळ तर अजूनच जोरात रडायला लागतं. तेव्हा सायली म्हणते, अगं एवढं जोरात वाजवता का, आता जोजव त्याला. तेव्हा प्रिया म्हणते, जोजवू म्हणजे काय करू? तर सायली म्हणते, अगं हलक्या हाताने हलव त्याला. त्याच वेळेला ते बाळ प्रियावर सुसू करून देतं. त्यामुळे तर प्रिया खूप चिडते आणि आरडाओरडा करायला लागते. तिचा तो आरडाओरडा बघून सायली आणि विमलला पण खूप हसू येतं. प्रिया ओरडते, अगं डायपर लावायचं ना त्याला, डायपर का नाही लावलं? तर सायली म्हणते, अगं ते किती छोटं बाळ आहे, एवढ्या छोट्या बाळाला नाही लावत डायपर. तर प्रिया म्हणते, माझी आता एवढी महागाची साडी, डाग पडेल, वास येईल, धर याला बरं पटकन, मी साडी चेंज करून येते. पण म्हणते, अहो तन्वीताई, काही वास येणार नाही त्या साडीचा. प्रियाचा आरडाओरडा ऐकून कल्पना काकू पण तिथे येतात. अगं काय आरडाओरडा करते, त्यांनी सू केली तर मग कपडे बदल ना त्याचे. तर प्रिया म्हणते, मी बदलायचे कपडे? तेव्हा सायली म्हणते, तूच बाळ सांभाळण्याची जबाबदारी घेतली ना, मग आता कपडे पण बदलावे लागतील त्याचे. ते सोप्यावर ठेवते बाळाला आणि कपडे चेंज करते. तोंड इतकं वाकडं करते, तिला खूप किळीस येत असते आणि मनात विचार करते, मी सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी बाळाचा विचार करत होते,
पण आता प्रॉपर्टी जरी मिळणार असेल ना बाळाच्या नावाखाली तरी देखील मी बाळ होऊ देणार नाही. सायलीला म्हणते, अगं सायली कर ना, बघ तो किती रडतोय. सायली खूप प्रेमाने बाळाचे कपडे चेंज करते आणि तिच्याकडे तो शांत पण राहतो. बस आणि मांडीवर घे. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नको, तुझ्याकडेच राहू दे, मी साडी चेंज करून आली. त्याच वेळेला तिथे शैला येते. मला कल्पना सुभेदारांना भेटायचं होतं. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, हो मीच येते, ये ना बस, तुला प्रतिमानेच पाठवलं ना. सायली बरोबर पण ओळख करून देते आणि तन्वीला सांगते, अगं ही शैला तुलाच भेटायला आली. तेव्हा प्रिया म्हणते, मी तर नाही ओळखत हिला. तू ओळखत नाही पण तुला माहिती विचारायला आली. तेव्हा शैला म्हणते, तन्वीताई तुम्ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे ना, त्याबद्दल मला माहिती सांगाल. तुम्ही कोर्स कुठे केला आहे? मला पण खूप इंटरेस्ट आहे फॅशन डिझायनिंगमध्ये. त्यानंतर ती बरेच प्रश्न विचारते पण तन्वीच्या चेहऱ्यावर तर 12 वाजलेले असतात कारण तिला याबद्दल काही माहितीच नसतं. तेव्हा सायलीला पण तिच्याकडे बघून प्रश्न पडतो, ही प्रिया असं का करते? हिचा नक्की झाला आहे ना फॅशन डिझायनिंगचा कोर्स? काकू म्हणतात, अगं ती तुला काही विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं दे. प्रिया म्हणते, ते कसं आहे, फीस भरू शकणार नाही ना शैला, मग कशाला उगाच वेळ वाया घालवायचा ना. तुला काही माहिती हवी असेल तर मी फोनवर सांगेल ना तुला. आता मी साडी चेंज करायला चालली आहे, मी येतेच. तेव्हा शैला म्हणते, हो फीसबद्दल तर थोडी अडचण आहेच. तेव्हा सायली म्हणते, तुला जर मनापासून शिकायचं असेल ना टेन्शन घेऊ नको, अन्नपूर्णा ट्रस्टकडून तुझा सगळा खर्च केला जाईल. तेव्हा शैला पण म्हणते, हो ते तर माझं स्वप्नच आहे, मी अगदी मनापासून करेल. पण हो तन्वीताई, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या एक्सेसरीज शिकवल्या होत्या? ऐकून तर प्रिया अगदी विचार करायला लागते. तेव्हा सायली म्हणते, अगं प्रिया तू तर अशी गोंधळते की तुझा आणि फॅशन डिझायनिंगचा काही संबंधच नाही आहे. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य जिथे वंदना जाधव काम करत असते तिथं जातात, पण तिथे त्यांना काही माहिती मिळत नाही. दोघंही तिथून हताश होऊन परततात. तर कल्पना काकूंनी प्रियाला अस्मितासाठी दूध आणि सचिनसाठी कॉफी करून न्यायला सांगितलेली असते. ती घेऊन येते. त्याच वेळेला सचिन कुठे बाहेर चाललेला असतो. अरे सचिन, मी तुझ्यासाठी कॉफी आणली, घे ना. तेव्हा सचिन म्हणतो, एवढं प्रेमाने आणली आहे आणि तुझं खरं रूप मला माहिती आहे, हे नाटक माझ्यासमोर करू नको. तेव्हा प्रिया मनातच विचार करते, साक्षीने माझ्याबद्दल तर याला सांगितलं नसेल ना की मी तन्वी नाही आहे. तर सचिनबद्दल खूपच गोड बोलायला लागते ती. अरे मला साक्षीचा फोन आला होता आणि तुमचं बोलणं करून द्यायला सांगितलं आहे. तेव्हा ती स्वतःचा फोन देते आणि सचिन साक्षीबरोबर बोलतो. अरे हाय ब्युटिफुल, हां ठरलं आहे, आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं होतं आहे. हो हो ठीक आहे, मी परत कॉल करतो तन्वीच्या फोनवरून, असं म्हणून फोन ठेवून देतो. प्रिया म्हणते, मी आता तुझी मदत केली ना, मदत तू पण माझी मदत केली पाहिजे ना, मला थोडे पैसे हवे होते. तेव्हा सचिन म्हणतो, मी तुझ्याशी डील केली नव्हती आणि हे पैसे वगैरे माझ्याकडे मागायचे नाही. तू स्वतः माझी मदत केली, मी नाही मागितली, असं म्हणून तिथून निघून जातो. तर प्रिया म्हणते, किती हरामखोर माणूस आहे हा. माझा मोबाईल म्हणजे काही सार्वजनिक फोन आहे का? तिथे सुद्धा 1 रुपया टाकावा लागतो, याने 1 रुपयासुद्धा दिला नाही. तर प्रतिमा आत्यांनी सायलीला फोन केलेला असतो. अगं सायली, तुला जो फोटो पाठवला तो व्यवस्थित आला आहे ना? तेव्हा सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, अगदी व्यवस्थित आला आहे. आता यामुळे आपल्या लक्षात तरी येईल की तन्वीने खरंच फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे की नाही. पण याबद्दल रविराज काकांना काही सांगू नका. प्रतिमा आत्या म्हणतात, हो ठीक आहे सायली, तू आधी चौकशी कर, म्हणजे आपल्याला खरं काय ते कळेल तरी, कारण आमची मुलगी खोटं बोलण्यामध्ये माहीर आहे ना. तर सायली फोन ठेवल्यानंतर सर्च करून बघते, पण त्या वर्षाच्या यादीमध्ये प्रियाचं नाव कुठेच नसतं. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं, म्हणजे याबद्दलसुद्धा प्रिया आता खोटं बोलते आणि रविराज काकांकडनं तिने क्लाससाठी भरपूर पैसे पण उकळले असतील. तर आपल्याला या गोष्टीची शहानिशा करावीच लागेल. तेवढ्यात तिला कल्पना काकू आवाज देतात. ती खाली निघून जाते. तर दुसरीकडे तर अर्जुन चिडूनच त्या ऑफिसच्या बाहेर निघालेला असतो आणि समोर एक माणूस बाईकवर बसून फोनवर बोलत असतो. अर्जुन बऱ्याच वेळा हॉर्न वाजवतो तरी देखील तो काही बाजूला होत नाही. अर्जुन चिडूनच बाहेर उतरतो आणि त्याला बाजूला ढकलतो. ती बाईक स्वतःच बाजूला लावतो. दोघांमध्ये खूप वाद होतात. चैतन्य शांत करण्याचा प्रयत्न करतो अर्जुनला, पण अर्जुन काही ऐकायच्या मनस्थितीत नसतो. तर दुसरीकडे कल्पना काकू सायलीला सांगत असतात, मी सचिनच्या आईवडिलांना फोन केला होता पण त्यांना याबद्दल काहीच माहीत नाही आहे. तेव्हा आपल्याला सचिनवर जरा बारीक लक्ष ठेवावं लागेल. सायली पण म्हणते, हो आई, मला पण पटतंय. अस्मिताताईंना यातनं आपण बाजूला काढलं पाहिजे, पण त्याला थोडा वेळ लागेल. बस प्रताप काकांचा फोन येतो कल्पना काकूंना. त्या तिथून निघून जातात. सचिन बाहेरून जाऊन येतो. तेव्हा सायली त्याला थांबवते आणि विचारते, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.
सचिन म्हणतो, काही प्रॉब्लेम आहे का सायली वहिनी? तेव्हा सायली म्हणते, एक प्रॉब्लेम असेल तर विचारेल ना, तुम्ही तर अख्खी रासच मांडून ठेवली. तेव्हा सचिन म्हणतो, होती, आता तसं काही नाही आहे सायली वहिनी. सायली म्हणते, तरी देखील मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची आणि साक्षीची ओळख कधी झाली? सचिन काहीच बोलत नाही. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायलीने जिथे प्रियाने फॅशन डिझायनिंगचा क्लास केलेला असतो त्या ऑफिसला फोन करून विचारते की तुमच्या विद्यार्थिनीचा रेकॉर्ड मला बघायला मिळेल का? तेव्हा तिथले शिक्षक म्हणतात की मी 1 वर्षाचा नाही तर मागील 3 वर्षाचा रेकॉर्ड चेक केला, पण तन्वी किल्लेदार अशी कुठलीही विद्यार्थिनी आमच्या क्लासमध्ये नव्हतीच. हे ऐकल्यानंतर सायलीचा संशय वाढतो आणि ती प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचं ठरवतं. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय अँड टेक केअर. लाईक, शेअर, सबस्क्राईब.